नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी विषयांतर्गत पद्य विभागातील 6व्या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे वस्तू. कवी द भा धामणस आणि काव्यसंग्रह भरून आलेले आकाश. अतिशय सुंदर आणि बोधप्रद आणि चांगला संदेश देणारी अशी ही कविता आपण अभ्यासतो आहोत. ही कविता मुक्त छंद या प्रकारातील आहे. प्रस्तावना जरा नीट पहा. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून जर वस्तू वापरल्या, वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा, अशा प्रकारची भावना या कवितेतून व्यक्त होत असते. काय म्हटलेलं आहे तर वस्तू दैनंदिन जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये वस्तूला अनन्यसाधारण महत्व आहे. क्षणोक्षणी कुठल्या ना कुठल्या वस्तूशी आपला संपर्क आणि संबंध हा येत असतो. म्हणजे आपलं नातं, आपलं जगणं हे वस्तूशी फार निगडीत आहे. आणि म्हणून या वस्तू कशा जपाव्यात, वस्तू कशा हाताळाव्यात, वस्तूंची देखभाल कशी घ्यायची, त्यांचा सांभाळ कसा करायचा, त्यांना वागणूक कशी द्यायची, हा मुख्य विचार कवी द भा धामणसकर यांनी वस्तू या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. व्याकरण दृष्ट्या ही कविता कोणत्या छंदामध्ये आहे तर मुक्त छंदामध्ये. मुक्त छंद म्हणजे काय की ज्या कवितेला अक्षरांचं बंधन नसतं, शब्दांचं बंधन नसतं, ओळींचं बंधन नसतं, कडव्याचं बंधन नसतं, आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येतात त्या कवितेमध्ये, त्याला मुक्त छंद असतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर कवी फ मु शिंदे यांची एक कविता होती आई. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. ह्या ओळी फमू शिंदेच्या आई या कवितेतल्या कुठल्या छंदामध्ये आहे? मुक्त छंद. हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक पूरक उदाहरण देतो. पहा, वस्तू कवितेकडे आपण पाहूया. कवी कवितेमध्ये काय म्हणतात? पहिली ओळ पहा. वस्तूंना जीव नसेलही कदाचित. तर वस्तूंना जीव नसेल म्हणजे वस्तू कशा आहे? निर्जीव. माणसाला जीव असतो म्हणजे माणसं कशी? सजीव. सजीव आणि निर्जीव हे काय आहे? विरुद्धार्थी शब्द. जीव नसणारे निर्जीव, जीव असणारे सजीव, निर्जीव वस्तू, सजीव माणूस. कवी काय म्हणतात पहा. वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. जीव नसल्यासारखे वागू नये म्हणजे कसं वागवावं? जीव असल्यासारखं वागवावं, सजीवांसारखं वागवावं, माणसांसारखं वागवावं. म्हणजेच वस्तूला आपण कोणती वागणूक द्यावी? सजीवाची द्यावी, माणुसकीची द्यावी, मानवतेची द्यावी, माणसाची द्यावी, प्रेमाची द्यावी, सहृदयतेची द्यावी. पहा दोन ओळी लक्षात आल्या का? वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. पुढे कवी म्हणतात वस्तूंना मनही नसेल कदाचित. आता वस्तूंना मन नाही म्हणजे काय?
संवेदना आहे, मन नसणारी संवेदना आहे. मग मन असतं कोणाला? माणसाला. बहिणाबाई चौधरींनी मनाची व्याख्या काय केलेली आहे? मन वढाय वढाय उभ्या पिकात लढ, किती हाकला हाकला फिरी येत पिका. मन हे चंचल, मन हे सजीव आहे, मन हे अस्थिर आहे. मन स्थितप्रज्ञ नाही, मन स्थिर नाही. अशा ह्या वस्तूंना मन नसेलही कदाचित, पण असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. मनाचं काय सांगितलंय दुसरं, किंवा वस्तूचं काय सांगितलंय? वस्तूला मन नाही, म्हणजे वस्तू संवेदना नाही, पण त्या वस्तूंना सुद्धा माणसासारखं मन आहे, माणसासारखं संवेदना आहे. असं जर आपण त्या वस्तूंना वागणूक दिली तर वस्तूवर काय प्रभाव पडतो, काय परिणाम होतो? वस्तू सुखावतात. आता उदाहरणार्थ बघा, एखाद्या शिष्याने गुरुचं मन जाणलं तर गुरु हा शिष्यावर सुखी होतो. जन्म दिलेल्या बालकाने जन्मदात्या आई बाबांचं मन जर जाणलं तर आई बाबा आपल्या अपत्याबद्दल, मुलांबद्दल सुखावतात. तसंच वस्तूंना जरी मन नसलं तरी त्या वस्तूंना मन आहे अशी जर वागणूक दिली तर त्या वस्तूवर काय फरक पडतो? वस्तू सुखावतात. पुढे काय म्हणलं? वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. निखालस म्हणजे काय? खऱ्या खुऱ्या. आणि सेवक म्हणजे काय? नोकर चाकर. वस्तू आपल्याला काय देतात? सेवा देतात. वस्तूतून आपल्याला सुख मिळते. आता उदाहरणार्थ मोबाईल ही वस्तू आहे. काय त्याच्यातून आपल्याला सुख मिळतं? प्रियजनांशी संपर्क साधतो आपण. गाडी ही वस्तू आहे. मैलोगंठी आपण काय करतो? तीर्थक्षेत्री जाऊ शकतो. म्हणजे वस्तू ह्या माणसाच्या काय आहेत? सेवक आहेत, नोकर आहेत. कशा? खऱ्या खुऱ्या. आता खऱ्या का बरं म्हणलेले आहेत? एक वेळ माणूस स्वार्थीपणाने वागेल, खोटं वागेल, पण वस्तू ह्या सेवाच देतात आणि खऱ्या खुऱ्या प्रामाणिकपणाने सेवा देतात. माणसाने सुद्धा कसं वागलं पाहिजे? वस्तूंसारखं खरं वागलं पाहिजे. माझं तेच खरं नाही, खरं तेच माझं, याचा पुरस्कार माणसाने केला पाहिजे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. कुणाला? वस्तूंना. त्या सेवक आहेत, त्या चाकर आहेत, त्या नोकर आहेत, त्या दास आहेत. म्हणून त्यांना कमीपणाची, तुच्छपणाची, हीनपणाची वागणूक द्यायची नाही, तर बरोबरीचाच मान द्यायचा. म्हणजे आपण मालक आहे, वस्तू सेवक आहे, वस्तू गुलाम आहे, वस्तू चाकर आहे, अशी भावना वस्तूच्या बाबतीत बाळगायची नाही. उच्च नीच नाही, श्रेष्ठ कनिष्ठ नाही, गरीब श्रीमंत नाही, स्पृश्य अस्पृश्य नाही. म्हणजे वस्तूने आपण समान आहोत. ही समानुभूती, हा समानुभाव आपण वस्तूच्या बाबतीत बाळगला पाहिजे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. जसं बघा, माणसाचं कसं असतं, आपण घर बांधतो आणि घराचा परिचय करून देतो. हे माझं किचन रूम, हे बेडरूम, हा हॉल, हा स्टडी रूम, हा माझा लिव्हिंग रूम. म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र आपल्या काय असतात? खोल्या असतात. वस्तूंना स्वतंत्र खोल्या नको असतात. म्हणजे त्यांना स्वतंत्र अस्तित्व जपावंसं वाटत नाही. माणसातच राहावं, माणसांना सेवा द्यावी, खरं खुरं वागावं, संवेदनक्षम वागावं, सजीवासारखं वागावं, माणुसकीने वागावं असं वस्तूंना वाटतं. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्यावी. म्हणजे वस्तूंची एकच माफक अपेक्षा असते की माझी त्या घरामध्ये जी मानलेली जागा आहे त्या जागेवरच मला ठेवण्याची हमी द्या. म्हणजे त्या जागेवरून मला
दूर करण्याची, पदच्युत करण्याची, निष्कासित करण्याची वेळ येऊ देऊ नका. वस्तूंची साधी अपेक्षा. त्यांना स्वतंत्र खोली पाहिजे का? नाही. खोलीमधली त्यांची ठराविक जागा ही त्यांच्यापुरती आरक्षित असू, त्या जागेवर त्यांना ठेवा. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. आता या कवितेमध्ये कवींनी मानवीकरण केलेलं आहे. खरं तर स्वच्छतेची आवड कोणाला असते? जास्तीत जास्त माणसाला असते. मग ती वैयक्तिक स्वच्छता असेल, मग ती सार्वजनिक स्वच्छता असेल. इतर प्राण्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर डुक्कर काय करतं? चिखलामध्ये फिरतं. कुत्री काय करतात? गटारावर फिरतात. मग असा माणूस एकमेव प्राणी आहे की त्याला स्वच्छतेची आवड आहे. म्हणून या कवितेमध्ये वस्तू हे रूपक घेऊन, वस्तू हे उदाहरण घेऊन या संपूर्ण कवितेचं कवीने मानवीकरण केलं. आता स्वच्छतेची आवड कशी? माणूसच म्हणतो स्वच्छता हाच परमेश्वर, स्वच्छतेतून समृद्धीकडे एक स्वच्छतेची ओढ. अशा प्रकारे वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची. हे हातांनाही लक्षात ठेवायला असतं. म्हणजे खरं तर माणूस आणि माणसाच्या हातांनी काय झाली पाहिजे? स्वच्छता झाली पाहिजे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या परिसरामध्ये संत गाडगेबाबा हातामध्ये खराटा घेऊन स्वच्छता करत होते. एका भक्ताने, एका माणसाने गाडगेबाबांना सांगितलं की स्वच्छता केल्यानंतर शेजारीच महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, मंदिरात जाऊन विठ्ठलाची पूजा करा, दर्शन घ्या. संत गाडगेबाबा म्हणाले, कोण म्हणालं देव तिथं आहे? ते म्हणाले, देव हा इथं आहे, मी तिथं स्वच्छता करतो, तिथं देव. स्वच्छता हाच परमेश्वर. आणि आपल्या हातांना सांगितलं पाहिजे की वस्तूंनाही स्वच्छतेची काय असते? आवड असते. पुढे काय म्हणते? वस्तूंना जपावे, लाडावणी ठेवावे, त्यापुढे जाऊन. बघा कसं कवितेचं मानवीकरण केलेलं आहे. आई वडील मुलाला जन्म देऊन बाजूला होतात का? नाही. त्या मुलाला जपतात, सांभाळतात. नुसतंच जपतात, नुसतंच सांभाळतात का? नाही. लहान बाळाचं काय करतात? अप्रतिम असं लाड करतात, त्याचं कौतुक करतात, त्याची माया करतात, त्याला जीव लावतात, त्याला लोभ लावतात, त्याला प्रेम देतात. तसं वस्तूंनाही आपण काय करायचं? जपायचं, त्यांना लाडावूनही ठेवायचं. त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळात. स्नेह म्हणजे काय? प्रेम. त्याच वस्तू भविष्यात आपलं काय करणार आहे? प्रेम जपून ठेवणार. जसं लहान मुलांना आई वडील लहानाचं मोठं करतात, लाड कौतुक करतात, आणि तीच मुलं आपल्या आई वडिलांचं नाव राखतात, नाव रोशन करतात, स्नेह वाढवत जातात, महत्व वाढवतात. आणि म्हणून वस्तूंना जपावे, लाडावून ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळात. आता शेवटी शेवटी कवी काय म्हणतात? आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. वस्तूचं उदाहरण सांगितलं. एखादी वस्तू आहे, ती चालते, ती सेवा देते, ती आपल्या उपयोगी ठरते, ती उपयुक्त आहे, तोपर्यंत आपण तिच्याशी संबंध, तिच्याशी ऋणानुबंध, तिच्याशी निकड ठेवतो, लगड ठेवतो. पण ती वस्तू कुचकामी ठरली, निकामी ठरली, सेवा देण्याची ठरली, बिघडली, मोडली की आपण ती वस्तू त्या जागेवर ठेवत नाही, घरामध्ये ठेवत नाही, आडगळीच्या खोलीमध्ये टाकतो, घराच्या बाहेर फेकतो. जसं तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. शाबूत ठेवणे सुरक्षित, कृतज्ञतापूर्वक आदराची भावना, हक्क, अधिकार. ते वाक्याच्या सुद्धा दिले बरं. जीव नसणे, कुणाला जीव नसतो? वस्तूंना. म्हणजे काय? प्राणी. मान देणे म्हणजे काय? आदर करणे.
हवी देणे म्हणजे काय? आश्वासन देणे. लाडावून ठेवणे म्हणजे काय? कौतुक करणे. आयुष्य संपणे म्हणजे काय? मरण येणे. निरोप देणे म्हणजे काय? सोडणे. साबूत ठेवणे म्हणजे सुरक्षित ठेवणे. काय म्हणते शेवटच्या कडव्यामध्ये बघा, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञता पूर्ण म्हणजे आदराची भावना ठेवून निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. त्या वस्तू आता जाणारच आहेत, त्या जागेवरून हटणारच आहेत, घरातून त्या निघणारच आहेत, पण पाठवताना त्यांना कृतज्ञता ठेवली. कृतज्ञ म्हणजे काय? केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा. आणि कृतज्ञ म्हणजे काय? केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणारा. मग वस्तूंबद्दल आपण कृतज्ञतेचा भाव का ठेवायचा? तर त्या वस्तूंनी आपल्याला सेवा दिली, वस्तू आपल्याला उपयुक्त ठरलेल्या आहेत, फायदेशीर ठरलेल्या आहेत, वस्तूंचा आपल्याला उपयोग झालेला आहे, याची जाणीव, याची कृतज्ञता, याचा आदर, त्या आदराची भावना वस्तूंच्या बाबत आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून वस्तू ज्यावेळेला निरोप घेतात, निघून जातात कायमच्या, त्यांचं आयुष्य ज्यावेळेला संपतं, जागेवरून त्यांना हटवलं जातं, घरातून त्यांना बाहेर फेकलं जातं, तरी देखील आपल्या मनामध्ये असा भाव पाहिजे, आज जरी त्या तुचकामी असल्या, निकामी असल्या, उपयोगी नसल्या, बिघडलेल्या असल्या, मोडलेल्या असल्या, तुटलेल्या असल्या, उपयुक्त नसल्या, तरी देखील या वस्तूंनी एकेकाळी आपल्याला खूप जगणं सुकर केलेलं आहे, सेवा दिलेली आहे, त्या चाकर सेवक म्हणून आपल्याला उपयुक्त ठरलेले आहे. हा कृतज्ञतेचा भाव आपल्या मनामध्ये असतो. ह्याच्यातून कवीला काय सांगायचं आहे की एखादा वयस्कर माणूस आहे, त्याच्या मानवी जीवनाच्या अवस्था आहेत, बाल्यावस्था आहे, तारुण्यावस्था आहे, वृद्धावस्था आहे. आणि या बाल्यावस्थेतून माणूस वृद्धावस्थेमध्ये जातो आणि वृद्धावस्थेतून तो अंत्यावस्थेकडे जातो. पण अंत्यावस्थेकडे जात असताना त्या माणसाने आयुष्य आपल्यासाठी खर्चित केलेले, आयुष्यभर तो समर्पित जीवन जगलेले, तो परोपकारी ठरलेला आहे, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या उपयोगी पडलेला आहे. हे त्याच्या अंताच्या वेळी तरी आपल्यामध्ये कृतज्ञतेचा भाव त्या माणसाबद्दल असला. जसं झाडाचं पान असतं, सुरुवातीला ते फांदीला जन्म घेतं तेव्हा ते कोवळं असतं, हिरवं असतं, त्याचं आयुष्य संपलं ते पिवळं होतं आणि पिवळं झालेलं पान काय होतं आणि गळून पडतं. पण त्या पानाने आपलं त्या फांदीवर अस्तित्व ठेवून माणसाची सेवा केलेली आहे ना, सावली दिलेली आहे, त्या पानाचा आपण पूजेसाठी उपयोग केलेला आहे, त्या पानाचा आपण औषधासाठी उपयोग केलेला आहे. ते पान त्या वेळेला गळून पडतं म्हणजे त्याचं आयुष्य ज्यावेळेस संपतं त्यावेळेला त्याचं पूर्वायुष्य, त्यांनी दिलेली सेवा ही आपण आपल्या मनामध्ये जपली पाहिजे, त्याच्याबद्दलचा आदर कृतज्ञता आपल्या मनामध्ये असला पाहिजे. अशा प्रकारे या कवितेमध्ये कवीने वस्तूचं रूप योजून मानवाला उपदेश केलेला आहे की मानवी जीवन हे वस्तूसारखं असतं. ते बाल्यावस्था असेल, तारुण्यावस्था असेल, वृद्धावस्था असेल, तो कुटुंबाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या उपयोगी पडलेला आहे. तर त्याच्या जीवनाचा भूतकाळ, पूर्वार्ध, पूर्व इतिहास आपण स्मरणात ठेवून कृतज्ञतेचा भाव मनामध्ये असला. प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की थोर व्यक्तींच्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवल्या जातात. आपण बहुश्रुत आहात, आपल्याला माहिती आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चष्मा देखील जपून ठेवला, त्यांची काठी देखील जपून ठेवलेली. का बरं? तर त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्राच्या अस्मिता दडली. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचं त्यांनी देखणं स्वप्न पाहिलं, केवळ स्वप्न पाहिलं नाही, सत्यात उतरवलं. त्यांना भवानी मातेने दिलेली तलवार आपण जपून ठेवली. याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन मधलं घर शासनाने ते शासकीय स्मारक म्हणून जपून ठेवलेलं आहे. का बरं? त्यांनी त्या ठिकाणी वाचाल तर वाचाल हा कृतीयुक्त संदेश संपूर्ण मानव जातीला दिला. लोकमान्य टिळक त्यांची घोंगडी, त्यांची पकडी, त्यांची काठी आपण जपून ठेवली. का बरं? तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये फार मोठा इतिहास दडलेला आहे.
त्या प्रत्येक वस्तूमध्ये फार मोठं मर्म दडलेलं आहे. अशा प्रकारे या कवितेमध्ये कवीने वस्तूला प्राण नसेल, जीव नसेल, मन नसेल, संवेदना नसतील, तरी देखील त्यांना आपण व्यवस्थित वागणूक दिली पाहिजे, जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, त्यांच्या जागेवर ठेवलं पाहिजे, त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे. आयुष्यभर, आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी मानवाला सेवा दिलेल्या माणसाचं जीवन हे सुखकर आणि सोपं केलेलं आहे. त्याची जाणीव, त्याची कृतज्ञता आपण ठेवली पाहिजे. अशा प्रकारे वस्तू नावाची दभा दामोस्कर यांची भरून आलेल्या आकाश या काव्यसंग्रहातील मुक्त छंदातील ही सुंदर अप्रतिम कविता आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ती कविता सूक्ष्म पद्धतीने वाचा, शब्द लिहून घ्या, मुद्दे लिहून घ्या, वाक्प्रचार लिहून घ्या, त्याचा आशय आपल्या वहीमध्ये लिहा, स्वाध्याय लिहा आणि सर्व परीने या कवितेचा आपण सुंदर अभ्यास करा. धन्यवाद.